गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागील लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितला होता. ओके, तर त्याच्यात आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपण वेगवेगळ्या काइंड्स ऑफ वेव्ज बघितल्या होत्या की ज्यांना आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणल्या होत्या. तर आपण स्टार्टिंग कुठून केलं होतं, तर इन्फ्रारेड बघितलं होतं, त्याच्यात एक्सरेज बघितलं होतं, गॅमा रेज बघितलं होतं, कॉस्मिक रेज, विजिबल रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ह, अशा खूप व्हरायटीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बघितल्या होत्या आणि त्यांच्या डिस्ट्रीब्युशन्सला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघितलं होतं. आणि त्या प्रत्येक वेव्जचं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक्स असते, प्रत्येकाची सेपरेट फिजिकल म्हणण्यापेक्षा प्रॉपर्टी असते त्याची. त्यांचं वेवलेंथ वेगवेगळी असते, त्यांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. तर ते आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं. तर आपण तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम स्टडी झाल्यानंतर त्याच्यातलं आपण करस्पॉन्डिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण स्टडी केलं होतं आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जचं आता आपल्याला प्रोपॅगेशन बघायचं आहे. तर आता आपल्या ह्या लेक्चरचं मेन फोकस कशावर असणार आहे की जे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बघितल्या होत्या, कोणत्या कोणत्या रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, इन्फ्रारेड, त्यानंतर व्हिजिबल स्पेक्ट्रम, UV, ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज होत्या त्यांचं प्रोपॅगेशन कसं होते किंवा त्यांचे आपण युजेस बघितले होते. बघा, मोस्ट ऑफ ते रेडिओ वेव्ज आणि मायक्रोवेव्ज बघितले तर कम्युनिकेशनसाठी आपण त्यांचा यूज केलं होतं, हे असं आपण डिस्कस केलं होतं. सेम तेच आज आपल्याला बघायचं आहे, प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जचं आपण स्टडी केलं होतं प्रॉपर्टीज, त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा प्रोपॅगेट करता येतात किंवा कोणत्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायला भेटणार आहे. ओके, तर तुम्ही बघितलं असतील त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधल्या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे कॉमन ॲप्लिकेशन काय होतं, तर तुमची एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा खूप वापर करू शकतो. तर तुम्ही बघितलं तर ज्यांच्या वेव्हलेंथ खूप जास्त असतात, म्हणजे रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, ह्या ज्या दोन टाईपच्या वेव्ज आहेत त्यांचा वापर आपण कम्युनिकेशन सिस्टीम्समध्ये वापरू शकतोय. म्हणजे आपले डे टू डे लाईफमध्ये सेल्युलर फोन्स, TV सिग्नल्स, सॅटेलाईटमधून येणारे फोन, सॅटेलाईटमधून होणारे कम्युनिकेशन्स, इंटरनेट डाटा, हे सगळे कशाद्वारे होते, तर हे कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे केले जातात आणि ह्याच्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा खूप मोठा रोल असतोय. तर ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आपण स्टडी केलेला आहे त्यांचं कम्युनिकेशन कसं होणार आहे याच्याबद्दल आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे. तर बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं कम्युनिकेशन बघण्यासाठी किंवा प्रोपॅगेशन बघण्याच्या आधी आपल्याला थोडंसं आपलं अर्थचं ॲटमॉस्फिअर कसं असतं हे थोडंसं माहीत असलं पाहिजे, कारण हे अर्थचं ॲटमॉस्फिअर आपल्या प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हवर खूप इफेक्ट करत असतं. त्याआधी त्याच्यासाठी आपल्याला अर्थचं ॲटमॉस्फिअर समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर हे अर्थ आहे, आपली अर्थपासून जे दिलेलं ॲटमॉस्फिअर आहे हे आपण 5 कॅटेगरीजमध्ये आपण डिवायडेड केलेलं आहे. जसं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डिवाइड केला होता तसं आपण अर्थचं ॲटमॉस्फिअर 5 कॅटेगरीजमध्ये आपण डिवाइड करू शकतो. जी फर्स्ट लेयर असणार आहे ॲटमॉस्फिअरची, तर त्याला म्हणायचं ट्रोपोस्फिअर आणि अर्थच्या सरफेसपासून 20 किलोमीटर अंतरावर असणार आहे. म्हणजे अर्थच्या सरफेसपासून 20 किलोमीटर अंतरापर्यंत जो तुमचा पट्टा असणार किंवा जो रिजन असणार आहे त्याला म्हणायचं ट्रोपोस्फिअर. ह्या रिजनमध्ये सगळे आपले एरोप्लेन्स किंवा हेलिकॉप्टर्स वगैरे नेव्हिगेट होत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ट्रोपोस्फिअर नंतरनं जो तुमचा रिजन येतो ॲटमॉस्फिअरचा, तर तो त्याला म्हणायचं स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर याची हाईट असते 50 किलोमीटर. तो अर्थच्या सरफेसपासून 50 किलोमीटरवर असतो. याच्यात सगळे आपले फायटर जेट्स वगैरे विमाने असतात किंवा जेट्स असतात, ते याच्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत असतात. तर म्हणजे फायटर जेट्स या रिजनमध्ये काम करत असतात. त्याच्यानंतरचा थर्ड लेअर आहे तो आहे मेझोस्फिअर. मेझोस्फिअरची हाईट असणार आहे 85 किलोमीटर, म्हणजे ते अर्थच्या सरफेसपासून 85 किलोमीटर उंचीवर असणार आहे. आणि ह्याच्यात सगळे ते मेटेरॉइड्स म्हणजे जे बाहेरून अवकाशातून येणारे जे लघुग्रह आहेत ते आपल्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर झाल्यानंतर त्यांना फ्रिक्शनमुळे आग लागते. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्या मेझोस्फिअरमध्ये घडतात. ओके, मेझोस्फिअरमध्ये ह्या गोष्टी घडतात. त्याच्यानंतर मेझोस्फिअर नंतरचा नेक्स्ट लेअर असणार आहे तो असणार आहे थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअरची हाईट 690 किलोमीटर असणार आहे अर्थच्या सरफेसपासून. आणि थर्मोस्फिअरमध्ये अरोरा म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जर बघितला तर तिथं रात्रीच्या वेळे असं आकाशात काहीतरी कलर जनरेट होतात, कलर्स. तर त्या जो फेनॉमेना आहे, ऑप्टिकल फेनॉमेना, त्याला आपण म्हणतोय अरोरा. तर ते थर्मोस्फिअरमध्ये आपल्याला बघून ते थर्मोस्फिअर ह्या लेअरमध्ये घडतंय. आणि लास्ट जो आपला ॲटमॉस्फिअरचा लेअर असणार त्याला म्हणतो एक्झोस्फिअर. आणि याच्या बाहेर आपलं अर्थचं ॲटमॉस्फिअर
नसतंय, म्हणजे इथं जाऊन आपलं अर्थचं ॲटमॉस्फिअर संपतंय. त्यामुळे त्याला म्हणायचं एक्झोस्फिअर, म्हणजे सगळ्यात लास्टचा जो आपला लेअर असणार आहे त्याला म्हणा एक्झोस्फिअर. आणि त्याची हाईट ही पृथ्वीपासून 1000 किलोमीटरवर असते. आणि एक्झोस्फिअरमध्ये काय असतात तर हे आपले कम्युनिकेशन सॅटेलाइट्स असतात, ते सगळे एक्झोस्फिअरमध्ये असतात. ओके, त्यामुळे हे अर्थचे वेगवेगळे डिफरंट लेयर्स आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळं कॅरेक्टरिस्टिक्स असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. ओके, आता हे झालं अर्थ आणि अर्थचे ॲटमॉस्फिअर आणि त्यातले वेगवेगळे रिजन्स, प्रत्येक रिजन किती किती डिस्टन्सवर आहे हे सुद्धा बघितलं. तर बघा आता आपण प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपल्याला स्टडी करायचं आहे. तर प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्टडी करायच्या आधी आपल्याला टी आणि हे आर जे लिहिलेलं आहे याचा अर्थ म्हणजे काय, ते हा असणार आहे ट्रान्समीटर आणि हा असणार आहे रिसिव्हर. टी ट्रान्समीटर असणार आहे आणि आर म्हणजे मी रिसिव्हरनं डिनोट केलेलं आहे. तर ट्रान्समीटर काय करणार आहे, ट्रान्समीटर तुमच्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत तो रॅडिएट करणार आहे म्हणजे इथून सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स बाहेरच्या साईडला अशा पसरणार आहेत सगळ्या डायरेक्शनमध्ये, ऑल डायरेक्शनमध्ये. आणि ह्या ट्रान्समिट केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ह्या रिसिव्हरकडं आल्या तर हा रिसिव्हर त्याला ॲक्सेप्ट करणार आहे आणि त्याला तुमच्या टी व्हीपर्यंत किंवा सेल्युलर मोबाईलपर्यंत तुम्हाला तो पोहोचवणार आहे. म्हणजे ट्रान्समीटरचं मेन काम काय असते तर ट्रान्समीटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट करायचं काम करत असतोय, ट्रान्समिट म्हणजे बाहेर फेकण्याचं काम करत असतोय. आणि रिसिव्हर काय करत असतोय तर रिसिव्हर हा आपला आलेला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कॅप्चर करून ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते, दिलेली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम करत असते. सो ट्रान्समीटर transmits the electromagnetic wave or transmit the information and receiver collects the information. ओके, त्यामुळे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरचं मेन पर्पज काय असते तर एक हा ट्रान्समिट करत असतो आणि तो रिसिव्ह करत असतो. त्यामुळे आपल्या घरी वगैरे टी व्ही सिग्नल्स कॅप्चर करण्यासाठी अशी एखादी डिश असते बघा, तो डिश म्हणजे काय असणार आहे तर तो रिसिव्हर असणार आहे. सॅटेलाईटकडून येणाऱ्या ज्या रेज असणार आहेत ट्रान्समिट केलेल्या तर त्या रिसिव्ह करण्याचे काम ते डिश करत असते. त्यामुळे तो एक आपला डे टू डे लाईफमधला एक तो रिसिव्हर आहे. तर प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर ह्या दोन भागावर डिपेंडंट असलं तरी त्याच्यामध्ये 3 टाईप्स ऑफ वेव्ज असतात. म्हणजे असं होत नाही की जो ट्रान्समीटर आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्समिट करतो आणि त्याच वेळेला तो रिसिव्हर तो रिसिव्ह करतोय, इतकी सिम्पल प्रोसेस नसते. तर त्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्टेजेस असतात. म्हणजे त्याच्यात सरफेस वेव्ह असणार आहे, स्पेस वेव्ह असणार आहे, स्काय वेव्ह, ह्या 3 टाईपच्या वेव्हद्वारे तुमचं ट्रान्समीटरपासून रिसिव्हरपर्यंत तुमची इन्फॉर्मेशन पोहोचू शकते. तर ते आपल्याला सुद्धा बघायचं आहे. त्यामुळे प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज हे 3 टाईपच्या वेव्हमध्ये आपण कॅरी करू शकतो किंवा 3 टाईपच्या वेव्हद्वारे होऊ शकते. कोणते वेव्ज असणार आहेत तर सरफेस वेव्ज, स्पेस वेव्ज आणि स्काय वेव्ज. सरफेस वेव्ह, स्पेस वेव्ह आणि स्काय वेव्ह हे आपल्याला प्रत्येक इंडिव्हिज्युअली बघायचेच आहेत. पण हे एक लक्षात ठेवा, ट्रान्समीटर आणि रिसिव्हरचे एक प्रॉपर्टी काय असते, ज्यावेळेला ट्रान्समीटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्समिट करतोय म्हणजे रॅडिएट करतोय त्यावेळेला जसं जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल करत जातात स्पेसमध्ये किंवा एअरमध्ये, कसंही तुम्ही समजू शकताय, त्यावेळेला त्यांची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते, म्हणजे त्यांची स्ट्रेंथ कमी कमी होत जाते. त्यामुळं एका पर्टिक्युलर रेंजपर्यंतच तुमच्या त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डिटेक्ट करू शकताय तुम्ही, त्याच्या पुढं तुम्ही त्याला डिटेक्ट नाही करू शकत. त्यामुळं त्याच्यावर थोडंसं लिमिटेशन्स येते. त्यामुळे तुम्ही जे टी व्ही ब्रॉडकास्टिंग्स वगैरे जे ट्रान्समीटर किंवा रिसिव्हर्स असतात ते एकदम लोकल असतात. टी व्ही ब्रॉडकास्टिंग ॲक्च्युली आता सॅटेलाईटद्वारे केले जाते, पण जे लोकल ब्रॉडकास्टिंग असते म्हणजे एखाद्या समजा शहरात त्या शहराचं एक रेडिओ स्टेशन आहे, तर ते रेडिओ स्टेशन काय करते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रॅडिएट करते, ट्रान्समिट करते आणि ते फक्त त्या शहरापुरतंच तुम्हाला ते रेडिओचं सिग्नल डिटेक्ट होते. जर तुम्ही शहराच्या बाहेर गेला तर तुम्हाला ते रेडिओ सिग्नल अजिबात दिसणार नाही. म्हणजे जे सांगली केंद्र आहे ते फक्त तुम्ही सांगली जिल्ह्यापुरतंच तुम्ही ऐकू शकताय. जर तुम्ही कोल्हापूर किंवा सातारा वगैरे ह्या रिजनमध्ये गेला तुम्ही सांगली केंद्रचं जर तुम्ही सर्च करायला लागला मोबाईलवर तर ते तुम्हाला डिटेक्ट करत नाही. त्यामुळे ते एक लिमिटेशन आहे. काय, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर स्पेसमध्ये किंवा जर मीडियममध्ये जर ट्रॅव्हल करत असल्या तर प्रोपॅगेशननुसार त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते, कारण जे इंटेन्सिटी आहे ते इनव्हर्स स्क्वेअर लॉ फॉलो करत असते. त्यामुळे तुमचं डिस्टन्स दुप्पट झालं तर इंटेन्सिटी 4 पट कमी होते अचानक. त्यामुळं तिथं थोड्याशा लिमिटेशन्स येतात. तर चला आता बघूया आपण प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशा पद्धतीने होते. तर पहिली जी वेव्ह असणार आहे त्याला म्हणतात सरफेस वेव्ह. आता आपण थोडंसं याच्याबद्दल जाणून घेऊया. सरफेस वेव्ह
सरफेस वेव्ह म्हणजे काय, हा ट्रान्समीटर आणि हा रिसिव्हर आहे, हे दोन खूप महत्त्वाचे भाग आहेत. पण ट्रान्समीटर टू रिसिव्हरपर्यंत तुमची इन्फॉर्मेशन नेण्यासाठी जर तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही अच्या सरफेसला जर पॅरलल जात असेल तर ती जी वेव्ह असणार आहे त्याला सरफेस वेव्ह किंवा त्याला ग्राउंड वेव्ह सुद्धा म्हणतात, किंवा याला ग्राउंड वेव्ह सुद्धा म्हणतात. ग्राउंड वेव्ह सुद्धा म्हणतात. सरफेस वेव्ह किंवा ग्राउंड वेव्ह म्हणजे ही आता नावातच आहे ग्राउंड वेव्ह म्हणजे काय, तर ही पृथ्वीच्या ग्राउंडला पॅरललमध्ये तुमची इन्फॉर्मेशन कॅरीड आउट केली जाणार आहे. ओके, सो सरफेस वेव्ह किंवा ग्राउंड वेव्ह म्हणजेच काय, ज्याला तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा तुमची इन्फॉर्मेशन ट्रान्समीटरपासून ट्रान्समिट होणार आहे, बाहेर फेकली जाणार आहे, ती रिसिव्हरपर्यंत जाणार आहे. पण ती ट्रान्समीटर टू रिसिव्हरपर्यंत जाताना ती कशी जाणार आहे, अरच्या सरफेसला पॅरललमध्ये जाणार आहे. ओके, अरच्या सरफेसला पॅरलमध्ये तुमची इन्फॉर्मेशन घेऊन जाणार आहे. ती जी वेव्ह असणार आहे त्यांना म्हणायचं सरफेस वेव्ह. म्हणजे ही जी तुमची डॉटेड जी दिसाल्या पॅरल टू द अर्थ सरफेस, या अर्थ सरफेसला जी पॅरल आहे ती म्हणजे तुमची काय असणार आहे, सरफेस वेव्ह. ही जी डॉटेड दाखवली आहे ती तुमची सरफेस वेव्ह असणार आहे किंवा त्याला ग्राउंड वेव्ह म्हणू शकताय. मग ह्याच्यात एक लिमिटेशन काय आहे, सरफेस वेव्हचं, जर तुमचं लोकल ब्रॉडकास्टिंग असेल म्हणजे टी व्हीचं ब्रॉडकास्टिंग वगैरे, तरच तुम्ही ह्याच्यात सरफेस वेव्हचा वापर करू शकताय. म्हणजे सरफेस वेव्ह कधी तुम्ही पॉसिबल आहे, ज्यावेळेला ट्रान्समीटर आणि रिसिव्हर खूप जवळ असतात त्याच वेळेला तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अर्थच्या सरफेसला पॅरलल जाऊ शकतात. त्यामुळं याच्यात लिमिटेशन काय, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे जवळजवळ पाहिजेत. म्हणजे जर ट्रान्समीटर आणि रिसिव्हर जर जवळ असतील तर तो तुमचं ब्रॉडकास्टिंग फक्त लिमिटेड एरियापुरतंच असणार आहे. त्यामुळं 2 मेगाहर्ट्जपेक्षा कमी असणाऱ्या फ्रिक्वेन्सीजच फक्त आपण सरफेस वेव्ह द्वारे तुम्ही प्रोपॅगेट करू शकताय. त्यामुळे सरफेस वेव्हमध्ये ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असणार आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, लेस दॅन 2 मेगाहर्ट्ज. 2 मेगाहर्ट्जपेक्षा ज्यांच्या फ्रिक्वेन्सी कमी असणार आहेत त्याच फक्त तुम्ही सरफेस वेव्हद्वारे तुम्ही प्रोपॅगेट करू शकता. म्हणजे ट्रान्समीटर टू रिसिव्हरपर्यंत. ओके, आणि हे कुठं वापरलं आहे तर लोकल ब्रॉडकास्टिंगमध्ये हे तुमचं सरफेस वेव्हज वापरलं जाते. म्हणजे जे एखादं रेडिओ स्टेशन आहे किंवा टी व्ही स्टेशन आहे ते फक्त आपल्या एखाद्या पर्टिक्युलर सिटीमध्येच ऐकलं जाते किंवा तिथंच फक्त ते दिसू शकते, अशासाठी तुम्ही सरफेस वेव्हचा वापर करू शकताय किंवा ते सरफेस वेव्हद्वारे कॅरी केले जाते. ही झाली फर्स्ट टाईप ऑफ वेव्ह, सरफेस वेव्ह किंवा त्याला आपण ग्राउंड वेव्ह सुद्धा म्हणते. आता नेक्स्ट असणार आहे ती स्पेस वेव्ह. स्पेस वेव्ह. स्पेस वेव्ह म्हणजे काय असणार आहे, तर तुमचा ट्रान्समीटर आहे, तुमचा रिसिव्हर आहे. ओके, मग ट्रान्समीटरपासून जी तुमची एनर्जी ट्रान्समिट व्हायला किंवा तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स ट्रान्समिट व्हायला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ट्रान्समिट व्हायला, त्या रिसिव्हरपर्यंत जाताना तुम्हाला वेगवेगळ्या मोड्सनं जाऊ शकताय. काय करू शकताय तर इथून जी ट्रान्समिट झालेली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे किंवा रेडिओ वेव्ह आहे ती अर्थच्या सरफेसमधून रिफ्लेक्ट होऊन रिसिव्हरपर्यंत जाऊ शकते, किंवा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यांना जोडणारी जी स्ट्रेट लाईन आहे, लाईन ऑफ साईट, म्हणजे या दोघांना जोडणारी जी लाईन आहे त्याच्यातून तुमचं प्रोपॅगेशन होऊ शकते. अशा ज्या टाईपच्या वेव्हज आहेत त्यांना म्हणतोय आपण स्पेस वेव्ह. म्हणजे यांचं प्रोपॅगेशन स्पेसमध्ये होते. ॲक्च्युली हे सगळीकडे स्पेसच असणार आहे, पण जर तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं प्रोपॅगेशन T2R म्हणजे ट्रान्समीटर टू रिसिव्हरपर्यंत हे एका स्ट्रेट लाईन किंवा रिफ्लेक्शन्सद्वारे होत असेल, रिफ्लेक्शन फ्रॉम अर्थ, तर त्याला म्हणायचं, त्या वेव्हजना म्हणायचं स्पेस वेव्हज. ओके, त्यामुळं स्पेस वेव्हज मध्ये बघा, जर तुमचे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरची जर हाईट खूप कमी असेल, जर ट्रान्समीटर आणि रिसिव्हरची खूप हाईट कमी असेल तर यांना अडथळे येऊ शकतात स्पेस वेव्हजना T पासून R पर्यंत जाण्यासाठी. त्यामुळे आपण जर तुम्ही जनरली बघितला, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे अशाच ठिकाणी असतात की ज्यांची उंची खूप जास्त आहे. त्यामुळे शहरातल्या सगळ्यात मोठ्या बिल्डिंग जिथं असतात तिथं ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असतात बघा, किंवा तिथे जे रिसिव्हर्स किंवा ट्रान्समीटरचे टॉवर असतात ते इतरांच्यापेक्षा खूप उंच असतात. का तर त्यांना ऑब्स्टॅकल्स येऊ नयेत म्हणून. त्यामुळं ट्रान्समीटरपासून रिसिव्हरपर्यंत तुम्ही रिफ्लेक्शनद्वारे तुम्ही एनर्जी कॅरी करू शकताय, रिफ्लेक्शन फ्रॉम अर्थ सरफेस, किंवा ट्रान्समीटर टू रिसिव्हर डायरेक्ट तुम्ही स्पेसद्वारे, म्हणजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर ज्यांना जोडणारी जी स्ट्रेट लाईन आहे त्याच्याद्वारे सुद्धा तुमचं इन्फॉर्मेशन तुमची ट्रान्समीटर टू रिसिव्हरपर्यंत तुम्ही नेऊ शकताय. आणि थर्ड काइंड ऑफ अ वेव्ह असणार आहे की ज्याला आपण म्हणतोय स्काय वेव्ह. स्काय वेव्ह म्हणजे काय असणार आहे की अशी वेव्ह की जी स्काय करून येते तर त्याला म्हणतो आपण स्काय वेव्ह. अशी वेव्हज की जे स्काय कडून येते त्याला म्हणतो आपण स्काय वेव्हज. मग इथं स्काय वेव्हज कुठं आहेत बघा, तर ही जी तुम्हाला दिसाल्या ती स्काय वेव्ह आहे, किंवा त्याच्यावरून जे येते ती सुद्धा स्काय वेव्हज असणार आहे.
मग त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं आयनोस्फिअरचं इंट्रोडक्टरी पार्ट सांगतो. ह्याच्यात आयनोस्फिअर खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते. जे तुमची स्काय वेव्ह आहे ती तुमच्या आयनोस्फिअरवरून रिफ्लेक्ट होते आणि रिफ्लेक्ट का होते त्याचं थोडंसं आपण आयनोस्फिअरच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघूया. आयनोस्फिअर म्हणजे काय तर तो सुद्धा एक ॲटमॉस्फिअरचा एक भागच असतोय. मग आयनोस्फिअरला आयनो का म्हणतात? आयनो म्हणजे काय? आयन्स. तिथं आयन्स असतात. मग कशाचे आयन्स असतात तर आपलं ॲटमॉस्फिअर बघितला तर त्यात एअर मॉलिक्युल्स असतात. एअर म्हणजे नायट्रोजन असणारा, ऑक्सिजन, हायड्रोजन, सगळे काइंड्स ऑफ गॅसेस असणार आहेत. मग आयनोस्फिअरमध्ये काय होते ज्यावेळेला आयनोस्फिअरवर सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज पडतात त्यावेळेला ते अल्ट्राव्हायोलेट रेज त्या आयनोस्फिअरमधल्या मॉलिक्युलना आयोनाइज करतात म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस तयार करतात. आणि असे तयार झालेले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचा जो तुमचा रिजन असणार आहे, पट्टा असणार आहे आयोनाइज्ड गॅसेसचा, त्याला म्हणायचं आयनोस्फिअर. तर आयनोस्फिअर का म्हणतोय? असा पट्टा की ज्याच्यात सगळे आयन्स आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स. आणि ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनची प्रॉपर्टी काय असते की त्याच्यावर जर तुमची रेडिओ वेव्ह इन्सिडन्स झाली तर ती रिफ्लेक्ट होत असते. त्यामुळं ह्या कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर करून आपण स्काय वेव्हचं प्रोपॅगेशन करू शकतोय. तर बघा कसं होणार आहे. ट्रान्समीटर एनर्जी ट्रान्समिट करणारचा ऑब्विसली ती ऑल डायरेक्शनमध्ये जाणार आहे. मग हे कम्युनिकेशन जी सिस्टीम आहे हे लॉंग डिस्टन्ससाठी खूप युजफुल असते. म्हणजे तुम्ही जर बघितला सरफेस वेव्ह कुठं जर तुमचा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर जर जवळ असतील तर तुम्ही सरफेस वेव्ह वापरू शकताय. स्पेस वेव्ह कधी वापरू शकताय जर तुमचे थोडेसे डिस्टन्स आहेत पण त्यांचे थोडेसे पर्टिक्युलर हाईट्स पाहिजेत, म्हणजे त्या दोघांना जोडणारी जी स्ट्रेट लाईन आहे तिथंपर्यंतच तुम्ही स्पेस वेव्हचा सुद्धा वापर करू शकताय. मग एखादा जर ट्रान्समीटर इथं आहे आणि दुसरा जर ट्रान्समीटर खूप लांब असेल तर तिथं जाणारी स्ट्रेट लाईन ही अर्थच्या काय म्हणतात त्याला अर्थच्या स्पिअरमधून क्रॉस करणारे असते. त्यावेळेला तुमची इथं रिफ्लेक्शन भेटणार नाही किंवा असं स्ट्रेट लाईन जाणारे सुद्धा भेटणार नाही. त्यामुळे तिथं स्पेस वेव्हला लिमिटेशन येते. म्हणजे काय समजा तुमची अर्थ इथं आहे, तुमचा एक ट्रान्समीटर इथं आहे, इतका मोठा आहे कन्सिडर करा, आणि दुसरा ट्रान्समीटर समजा रिसिव्हर इथं आहे, तर यातला जोडणारी स्ट्रेट लाईन ही अर्थला क्रॉस करून जाते. म्हणजे इथून ती रिफ्लेक्ट होऊ शकते. ओके, किंवा असं इथून रिफ्लेक्ट होऊन सुद्धा काय इथं तुमच्याकडे रिसिव्हरवर सिग्नल्स भेटणार नाहीत. त्यामुळं जर तुमचं हे जर डिस्टन्स लॉंग असेल, या दोन ट्रान्समीटर आणि रिसिव्हरमधलं डिस्टन्स लांब असेल तर सरफेस वेव्ह आणि स्पेस वेव्हचा जास्त यूज होऊ शकत नाही. मग त्यावेळेला कोणती वेव्ह खूप महत्त्वाची असते तर स्काय वेव्ह. तर त्यावेळेला स्काय वेव्हद्वारे तुमचं कम्युनिकेशन केलं जातं किंवा इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेतली जाते. तर चला बघा थोडंसं स्काय वेव्हबद्दल पण थोडंसं जाणून घेऊया. तर आयनोस्फिअरचं तुम्ही इंट्रोडक्टरी पार्ट बघितला की आयनोस्फिअरची प्रॉपर्टी काय असते. आयनोस्फिअरवर जर रेडिओ वेव्ह इन्सिडेंट झाला तर ते आयनोस्फिअर त्या रेडिओ वेव्हजना रिफ्लेक्ट करते आणि अर्थकडे पाठवून देते. ओके, तर बघा ट्रान्समीटर आहे आपला टी, तो तुमचं काहीतरी रेडिओ ब्रॉडकास्टिंग करायला तुमच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सेंड करणार आहेत ऑल डायरेक्शनमध्ये. समजा ती रेडिओवर अशी अर्थच्या ॲटमॉस्फिअरकडून जर बाहेरच्या दिशेने जात असेल आणि इथं आयनोस्फिअर आहे, आयनोस्फिअरवर इन्सिडेंट होणार आहे आणि ती परत रिफ्लेक्ट होणार आहे आणि ती रिफ्लेक्ट होऊन परत ती रिसिव्हरकडे येणार आहे. तर ही जी वेव्ह असणार आहे त्याला म्हणतोय आपण स्काय वेव्ह. किंवा जर दिलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जर एनर्जी खूप जास्त असेल म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर ही आयनोस्फिअरला पेनिट्रेट करून कम्युनिकेशन सॅटेलाईटकडे जाते आणि कम्युनिकेशन सॅटेलाईट परत ते रिसिव्हरला सेंड करते. त्यामुळं जर तुमची एनर्जी लिमिटेड असेल तर ते आयनोस्फिअरवरून रिफ्लेक्ट होणार आहे. पण एनर्जी जर जास्त असेल तर म्हणजे एनर्जी इन द सेन्स फ्रिक्वेन्सी, कारण एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी एकमेकांना डायरेक्ट रिलेशन असतात. ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यांची करस्पॉन्डिंग एनर्जीसुद्धा जास्त असते, त्यामुळे त्यांचं पेनिट्रेशनसुद्धा जास्त होते. त्यामुळं ट्रान्समीटरकडून जर एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला असणारी जर कमी असेल तर ती आयनोस्फिअरवरून रिफ्लेक्ट होऊन तुमच्या रिसिव्हरकडे येणार आहे, किंवा जर जास्त असेल तर ती कम्युनिकेशन सॅटेलाईटकडून तुम्हाला रिसिव्हरकडे येणार आहे. ओके, तर ह्या टाईप ऑफ ज्या वेव्ज असणार त्यांना म्हणतो आपण स्काय वेव्ज. त्यामुळे सरफेस वेव्ज लिमिटेड रेंजपर्यंत तुम्ही यूज करू शकता किंवा ग्राउंड वेव्ज. स्पेस वेव्हसुद्धा त्यांना थोडंसं लिमिटेशन्स येते आणि स्काय वेव्जना अजिबात लिमिटेशन येत नाही. लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन किंवा लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनचं कम्युनिकेशनमधून तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये इन्फॉर्मेशन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल लॉंग डिस्टन्सपर्यंत तर तुम्हाला स्काय वेव्हचा खूप उपयोग होतो. तर आपल्याला स्काय वेव्हचं थोडंसं रेंज बघायचं आहे. तर आपण
थोड्याच वेळात आपण आता स्कायवेव्हच्या रेंजबद्दल थोडंसं एक डेरिव्हेशन आहे, म्हणजे त्याची रेंज कशी ठरवली जाते ट्रान्समीटरच्या हाईट आणि रिसिव्हरच्या हाईटवरून ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, आताच आपण सरफेस वेव्ह किंवा ज्याला ग्राउंड वेव्ह, स्पेस वेव्ह आणि स्काय वेव्ह यांची थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. हां, सरफेस वेव्हचं लिमिटेशन काय, तर ते लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी वापरू शकत नाही. स्पेस वेव्हचं काय असणार आहे, स्पेस वेव्ह सुद्धा एका पर्टिक्युलर रेंजपर्यंतच तुम्ही यूज करू शकताय. म्हणजे जर तुम्ही रेडिओ ब्रॉडकास्ट करत असाल तर रेडिओ वेव्हज ह्या रिफ्लेक्ट होऊ शकतात आयनोस्फिअरपासून. त्यामुळं जर तुम्हाला रेडिओचं जर तुम्हाला लॉंग डिस्टन्सपर्यंत जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असलं तर त्यावेळेला तुम्हाला मात्र कम्युनिकेशन सॅटेलाईटचा वापर करायला लागतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कम्युनिकेशन सॅटेलाईटची गरज असते. त्यामुळे जर टी व्ही सिग्नल्स वगैरे तुम्हाला कम्युनिकेशन्स करायचे असेल, टी व्ही सिग्नल्स वगैरे किंवा मोबाईलचं जे तुम्ही सेल्युलर फोन, तर त्यावेळेला काय करताय, त्यावेळेला कम्युनिकेशन सॅटेलाईटची गरज लागते. कारण ते आयनोस्फिअर ह्या रेडिओ वेव्हजना ते रिफ्लेक्ट करायचं काम करत असते. त्यावेळेला मात्र आपल्याला कम्युनिकेशन सॅटेलाईटची गरज लागते. मग स्काय वेव्हची रेंज किंवा त्याला स्किपिंग डिस्टन्स म्हणतोय हे बघायच्या आधी थोडंसं स्पेस वेव्हजबद्दल थोडंसं एक डेरिव्हेशन आहे की स्पेस वेव्हचं लिमिटेशन कुठं असणार आहे किंवा त्याची रेंज कशी असणार आहे, ती कशी कॅल्क्युलेट करतात, तर हे आपण थोडंसं बघून घ्यायचं आहे. स्पेस वेव्हज म्हणजे काय असणार आहेत, तर ट्रान्समीटर टू रिसिव्हरपर्यंत रिफ्लेक्शनद्वारे किंवा डायरेक्ट ज्यांना जोडणारी जी स्ट्रेट लाईन आहे त्याच्याद्वारे जर तुमचं कम्युनिकेशन होत असेल, प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल, तर त्याला म्हणत होतो आपण स्पेस वेव्ह. तर स्पेस वेव्हची आपण रेंज कशी ठरवू शकतोय हे आपण थोडंसं मॅथमॅटिकली बघूया. तर समजा ही आपली अर्थची सरफेस आहे, ही आपली अर्थची सरफेस आहे आणि या अर्थच्या सरफेसला असे दोन सॅटेलाइट्स, असे दोन तुम्ही रिसिव्हर एक आहे आणि तुमचा असा एक आहे ट्रान्समीटर आहे. हा तुमचा ट्रान्समीटर आहे टी आणि हा तुमचा रिसिव्हर असणार आहे आर. तर रेंज ऑफ अ स्पेस वेव्ह म्हणजे यांची रेंज म्हणजे काय असणार आहे, तर स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द ट्रान्समीटर अँड द पॉईंट वेअर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह टचेस द अर्थ सरफेस. ही तुमची अर्थ असणार आहे, अर्थ, आणि हे असणार तुमची अर्थची सरफेस. म्हणजे तुम्ही स्पेस वेव्ह कधी बघताय, ज्याला ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यांना जोडणारी स्ट्रेट लाईन काढा, त्याच्याद्वारे जर तुमचं प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह होत असेल तर याला म्हणतो आपण स्पेस वेव्ह. मग स्पेस वेव्हचं स्पेस वेव्हचं मॅक्झिमम रेंज किंवा मॅक्झिमम लिमिट किती असणार आहे, तर मॅक्झिमम लिमिट किती असणार आहे, जर तुमचे ह्या दोघांना जोडणारी लाईन जस्ट टचेस टू द अर्थ सरफेस असेल तर त्याच्यापेक्षा जास्त डिस्टन्सवर तुम्ही स्पेस वेव्हद्वारे कम्युनिकेशन करू शकत नाही किंवा प्रोपॅगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज करू शकत नाही. त्यामुळं दिस इज द लिमिटिंग कंडिशन. ह्या लिमिटिंग कंडिशनच्या अंडर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. समजा ट्रान्समीटर आहे, त्याची हाईट आहे एच, म्हणजे हा जो ट्रान्समीटर आहे त्याची हाईट आहे एच, आणि हा जो आपला रिसिव्हर असणार आहे या रिसिव्हरची हाईट आहे एच डॅश. तर एच इज द हाईट ऑफ अ ट्रान्समीटर अँटेना आणि एच डॅश इज द हाईट ऑफ द रिसिव्हर अँटेना. म्हणजे ह्याची हाईट एच, याची हाईट एच डॅश. जर तुम्ही हा जर कनेक्ट केला तर हे जे डिस्टन्स असणार आहे ते म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आर. आर इज नथिंग बट द रेडियस ऑफ द अर्थ. सो एच डॅश आर. आणि हे जर तुम्ही जॉमेट्री काढला तर हे बरोबर परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. आता हे थोडंसं डायग्राममध्ये थोडेसे डेव्हिएटेड झालेले आहेत, पण जर तुम्ही मॅथमॅटिकली एकदम ॲक्युरेट जर काढला तर तुमचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो. त्यामुळे हे जे डिस्टन्स असणार आहे हेच तुमचं इतकं डिस्टन्ससुद्धा इथंच अवेलेबल असणार आहे. आणि ह्याला म्हणतोय आपण रेंज. मग टोटल रेंज म्हणजे काय असणार आहे, धिस डिस्टन्स प्लस धिस डिस्टन्स असं असणार आहे. हां, हे डिस्टन्स अधिक हे डिस्टन्स म्हणजे तुमची टोटल रेंज असणार आहे. त्यामुळे टोटल रेंज हे किती असणार आहे, डी प्लस डी डॅश, डी प्लस डी डॅश इतके, किंवा डी प्लस ह्याला डी डॅश म्हणा चालेल. हां, कारण याची हाईट जर तुमची वेगळी असेल तर हे एच डॅश असेल तर हे तुमचं एच येणार आहे. तर बघा आता तुम्ही काय करू शकताय, तुमच्याकडे हे परपेंडिक्युलर आहे, तुम्हाला हे टोटल डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हे डिस्टन्स एच आहे आणि हे डिस्टन्स आर आहे. त्यामुळे टोटल डिस्टन्स किती होणार आहे, तर एच प्लस आर. हे टोटल डिस्टन्स एच प्लस आर आहे. इथं परपेंडिक्युलर आहे त्यामुळे हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल झाला, काटकोन त्रिकोण झालेला आहे.
हा तुमचा रेडियस आहे, हे तुमचं डी आहे आणि हे एच प्लस आर आहे. त्याद्वारे तुम्ही पायथागोरसचा थेरम वापरू शकताय. मग आपण पायथागोरसचा थेरम काय म्हणतोय, पहिल्या बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग यांची जर ॲडिशन केला तर तुम्हाला कर्णाचा वर्ग भेटतोय. म्हणजे आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. त्यामुळे ते इक्वेशन लिहूया. पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजे डी चा स्क्वेअर प्लस सेकंड बाजूचा वर्ग म्हणजे तुमचा आर स्क्वेअर इज इक्वल टू आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. हे जे डिस्टन्स आहे एच, हे डिस्टन्स असणार आहे आर, आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग तुम्हाला माहित आहे बेसिक मॅथमॅटिक्स, ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे असणार आहे. आणि राईट हँड साईड डी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे ऑब्व्हियसली आहेच. दोन्ही साईडचं आर स्क्वेअर मी कॅन्सल केलं, एकमेकांना कॅन्सल केलं, तर राहिलं काय बघा, डी स्क्वेअर इज इक्वल टू 2rh प्लस एच स्क्वेअर. मी थोडीशी फिगर रब करतो म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशनला थोडंसं स्पेस अवेलेबल होईल. ओके, तर आपण कोणत्या इक्वेशनपर्यंत येऊन पोहोचलो, डी स्क्वेअर इज इक्वल टू 2rh प्लस एच स्क्वेअर. जर तुम्ही बघितला तर काय, जर आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ, आणि ती जवळपास तिथे 6400 किलोमीटर असते. जर तुम्ही मीटरमध्ये कन्वर्जन केला तर परत 10�3ची पॉवर ॲड होते. सो एच इज मच मच लेस दॅन आर. एचची व्हॅल्यू ही आरपेक्षा खूप कमी असते. एच आपलं किती असतोय, 50 मीटरचा टॉवर असेल, 100 मीटरचा टॉवर असेल, इतका पण मोठा नसतोय. पण जर तुम्ही लिमिटिंग केस भेटला तर 100 मीटरचा तुम्ही टॉवर आहे आणि हे किती आहे 6400 किलोमीटर. त्यामुळं एच मच लेस दॅन आर, त्यामुळं एच स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. वरील इक्वेशनमधील हे जे इक्वेशन आहे त्यातलं एच स्क्वेअर जर गेलं कॅन्सल आउट करू शकताय तुम्ही, ते तुमच्या इक्वेशनवर की तुमच्या उत्तरावर खूप मोठा काय प्रभाव टाकणार नाही, कारण का एचची व्हॅल्यू खूप लहान आहे. त्यामुळे जर लहान गोष्टींचा जर स्क्वेअर केला तर ती पण लहान येणार आहे ॲज कम्पेअर टू धिस. सो वी कॅन निग्लेक्ट धिस टर्म. ओके, त्यामुळे आपलं इक्वेशन कसं भेटणार आहे बघा, डी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स RH, 2 टाइम्स RH, आणि एच इज द हाईट ऑफ द ट्रान्समीटर. आपण ट्रान्समीटरचं जे डिस्टन्स आहे ते डी कॅल्क्युलेट करावले. त्यामुळे डीची व्हॅल्यू किती येणार आहे, √2RH नियरली इक्वल टू. त्यामुळे डीची व्हॅल्यू किती येणार आहे, नियरली इक्वल टू √2RH. 2 म्हणजे काय तर न्यूमरिकल कॉन्स्टंट येणार आहे, तर आर रेडियस ऑफ द अर्थ आणि एच इज द हाईट ऑफ द ट्रान्समीटर. सिमिलरली जर तुम्ही रिसिव्हरसाठी जर तुम्ही जे डिस्टन्स आपण डी डॅश म्हणलं होतं ते कॅल्क्युलेट केला सेम प्रोसिजरनं, तर सिमिलरली डी डॅशची व्हॅल्यू तुम्हाला येते √2RH डॅश, 2RH डॅश, वेअर एच इज द हाईट ऑफ अ ट्रान्समीटर. त्यामुळे हे ते तुम्हाला डिस्टन्स डी भेटत होतं आणि एच डॅश इज द हाईट ऑफ द रिसिव्हर. त्यामुळं तुम्हाला डिस्टन्स डी आणि डिस्टन्स डी डॅश हे भेटणार आहे. आणि ह्या दोघांची जर ॲडिशन केला तर तुम्हाला टोटल रेंज भेटणार आहे. त्यामुळे टोटल रेंजची व्हॅल्यू किती येणार आहे बघा, टोटल रेंज तुमची √डीची व्हॅल्यू किती आहे बघा, √2RH, 2RH प्लस डी डॅशची व्हॅल्यू किती आहे, √2RH डॅश, 2RH डॅश. अशाद्वारे तुम्ही काय करू शकताय, टोटल रेंज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. टोटल रेंज कॅल्क्युलेट करू शकताय. टोटल रेंजची नियरली इक्वल टू व्हॅल्यू किती असणार आहे, √2RH प्लस √2RH डॅश, √2RH डॅश. जर इफ हाईट ऑफ द ट्रान्समीटर आणि हाईट ऑफ द रिसिव्हर ही जवळपास सेम आहे, इक्वल टू आहे किंवा त्यांचे जवळपास सेम आहे असं म्हटलं तरी चालते. जर एच आणि एच डॅशची व्हॅल्यू जर सेम असेल तर दिलेलं इक्वेशन आपण कसं लिहू शकतोय, एच आणि एच डॅशची व्हॅल्यू जर सेम असेल, एच म्हणजे काय, हाईट ऑफ द ट्रान्समीटर, हाईट ऑफ द ट्रान्समीटर, आणि एच डॅश म्हणजे काय, हाईट ऑफ रिसिव्हर. हे ट्रान्समीटर म्हणजे काय, हाईट ऑफ द ट्रान्समीटर आणि हाईट ऑफ द रिसिव्हर जर सेम असेल तर तुमची टोटल रेंज मग कशी कॅल्क्युलेट करू शकता, टोटल रेंज नियरली इक्वल टू √2RH प्लस √2RH. एच डॅश इज इक्वल टू एच मी टाकणार आहे आता. त्यामुळे तुमची नियरली इक्वल टू किती येणार आहे बघा, √2RH प्लस √2RH म्हणजेच काय, 2 टाइम्स √2RH. त्यामुळे तुम्ही टोटल रेंज अशी कॅल्क्युलेट करू शकताय.
पण ही एकदम आयडियल केस आहे. असं कधीच नसते की ट्रान्समीटरची हाईट आणि रिसिव्हरची हाईट सेम असते. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ही एकदम आयडियल कंडिशन आहे, पण हे तुम्ही असं डिराईव्ह करू शकताय. पण ही एकदम मोस्ट जनरल केस आहे. त्यामुळे टोटल रेंज तुमची कशावर डिपेंडेंट असणार आहे बघा, तर आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ, ती तर तुम्ही कमी जास्त करू शकत नाही. पण एच आणि एच डॅश ह्यांच्या व्हॅल्यू जर तुम्ही मोठ्या ठेवल्या तर तुमची टोटल रेंज वाढत जाणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे एच म्हणजे काय, हाईट ऑफ द ट्रान्समीटर, आणि एच डॅश म्हणजे काय, हाईट ऑफ द रिसिव्हर. त्यामुळं आपण एच आणि एच डॅश म्हणजे हाईट ऑफ द ट्रान्समीटर आणि हाईट ऑफ द रिसिव्हर मोठी ठेवण्यासाठी आपण ते बिल्डिंगच्या वर आपण त्यांना माउंट केलेलं असते. म्हणजे आपण ट्रान्समीटर हे नेहमी शहरातील सगळ्यात मोठ्या बिल्डिंगच्या वर किंवा त्यांचे टॉवर्स खूप मोठे का असतात, कारण आपल्याला एच आणि एच डॅशची व्हॅल्यू जर तुम्ही जास्त ठेवला तर तुमचं करस्पॉन्डिंग टोटल रेंज सुद्धा तुम्हाला जास्त भेटणार आहे. हेच आपल्याकडे ॲडव्हान्टेज असते. त्यामुळे एच आणि एच डॅश जास्त ठेवल्यामुळे तो आपल्याला टोटल रेंज सुद्धा जास्त भेटते. हे डेरिव्हेशन काय सांगते, तर स्पेस वेव्हचं लिमिटिंग रेंज सांगते किंवा टोटल रेंज तुम्हाला कॅल्क्युलेट करून देऊ शकते. ओके, तर चला मागील पॉईंटमध्ये आपण जी स्पेस वेव्ह होती त्याची आपण लिमिटिंग रेंज बघितली होती, म्हणजे कोणत्या रेंजपर्यंत तुम्ही त्याला सॅटिस्फॅक्टरी ट्रान्समिशन करू शकताय. ओके, तर याच्यात एक न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे, तो थोडासा आपण बघूया, म्हणजे तुम्हाला थोडीशी जास्त त्याच्यातली इन्साईट येणार आहे. ओके, त्यातलं जास्त थोडंसं अंडरस्टँडिंग होईल. तर तुमचा न्यूमरिकल प्रॉब्लेम कसा आहे बघा, द हाईट ऑफ द ट्रान्समिटिंग अँटेना इज 68 मीटर अँड रिसिविंग अँटेना इज 34 मीटर. Calculate the maximum distance between them for the satisfactory transmission in the line of sight. Line of sight म्हणजेच काय, तर तुमचं स्ट्रेट डिस्टन्स किती असावं की ज्याच्यामुळे तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी ट्रान्समिशन म्हणजे तुमचं योग्य पद्धतीने ट्रान्समिशन होणार आहे. हे म्हणजे ॲक्च्युली विचारल्यात काय तुम्हाला, तर टोटल रेंज विचारलेल्या. ओके, तर विचारल्यात काय, टोटल रेंज. तर गिवन क्वांटिटीज लिहूया पहिला आपण. तर गिवन क्वांटिटीज कोणत्या आहेत बघा, हाईट ऑफ द ट्रान्समिटिंग अँटेना, हाईट ऑफ ट्रान्समिटिंग अँटेना, त्याला आपण एच म्हणलं होतं. ओके, एचची व्हॅल्यू तिने दिली आहे 68 मीटर. सेम तसंच हाईट ऑफ रिसिविंग अँटेना, रिसिविंग अँटेना आपण त्याला एच डॅश म्हणलं होतं आणि त्याची व्हॅल्यू तिने दिली आहे 34 मीटर. 34 मीटर 34 मीटर. परत त्यांनी काय दिलेलं आहे बघा, तर रेडियस ऑफ द अर्थ किलोमीटरमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आर रेडियस ऑफ द अर्थ कॅपिटल आरची व्हॅल्यू त्यांनी दिली आहेत 6400 किलोमीटर. जर तुम्ही मीटरमध्ये कन्वर्जन केला तर 6400 गुणिले 10⁻³ मीटर. किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. म्हणजे हे तुम्ही कसं लिहू शकताय, 6.3 घरी इकडे बघा, 1 2 3 6.4 10⁻⁷ मीटर, कारण आपण ते एस आयमध्ये आपण कॅल्क्युलेशन करत आहोत म्हणून 6.4 10⁻⁷. कारण दिलेली जर क्वांटिटी तुमची किलोमीटरमध्ये आहे, पण दिलेल्या ज्या गिवन क्वांटिटी आहेत ते 68 मीटर आणि 34 मीटर, म्हणजे 68 मीटर 64 मीटर आणि रेडियस ऑफ द अर्थ किलोमीटरमध्ये आहे. त्यामुळे ह्याला आपण मीटरमध्ये कन्वर्जन करून घेतलेलं आहे. आणि विचारल्यात काय, तर टोटल रेंज विचारलेली आहे. टोटल रेंज किंवा त्याला आपण टोटल रेंज आपण त्याला डी प्लस डी डॅश म्हणलं होतं बघा, ते विचारलेलं आहे काय असणार आहे. तर मॅक्सिमम तुमचं टोटल रेंज किती असणार आहे, तर आपण बघितलं होतं बघा, टोटल रेंज किंवा त्याला मॅक्सिमम डिस्टन्स म्हणा तुम्ही डी मॅक्स, तर ते किती असणार आहे, तर ते √2RH प्लस √2RH डॅश इतकं असणार आहे. √2RH प्लस √2RH डॅश इतकं असणार आहे. मग तुम्ही काय करू शकताय बघा, तर याला 2 वेज आहेत. तर काय करू शकताय, तर हे सेपरेट कॅल्क्युलेशन करा, हे सेपरेट कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तर ते आपण पहिला सिम्पल म्हणजे काय म्हणतात त्याला, सिम्पल मेथडनं तुम्ही कॅल्क्युलेशन करूया. आपण पहिला हे मी कॅल्क्युलेट करतो. √2R रेडियस ऑफ द अर्थ किती आहे बघा, 6.4 10⁻⁷, 6.4 10⁶ इंटू एच म्हणजे काय, हाईट ऑफ द अँटेना 68 प्लस एच डॅशची व्हॅल्यू, एच डॅशची व्हॅल्यू किती आहे बघा, 6.4 10⁶ इंटू 34. ह्याच्यातून 10⁻⁷ जर वर्गमुळातून बाहेर काढला तर ते 10⁻³ होणार आहे. आणि वर्गमुळात कोण राहणार, 2 गुणुले 6.4 गुणुले 68, ह्याला 10⁻³ अधिक सेम इथं पण तसंच करा तुम्ही, 2 गुणुले 6.4 गुणुले 34 गुणुले 10⁻³ म्हणजे 10⁻⁷ जर वर्गमुळातून बाहेर पडलं
तर ते 10चा तिसरा घात होणार आहे. 10चा 8वा घात असेल तर तो 10चा 4था घात होणार, म्हणजे जेवढी पॉवर आहे त्याची निम्मी करायची. तर हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर याची व्हॅल्यू मे बी 870च्या दरम्यान येते. आणि याच्यात बघा इथं 34 आहे आणि इथं 68 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू जर 870 येत असेल तर याची व्हॅल्यू 435 येते. त्यामुळे याची व्हॅल्यू 870 10चा तिसरा घात अधिक 435 10चा तिसरा घात. आणि हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा तर तुम्हाला याची व्हॅल्यू काहीतरी 50.4 मे बी भेटेल. 50.4 गुणुले 10चा तिसरा घात मीटर इतकी तुम्हाला व्हॅल्यू त्याची भेटेल. आणि 10⁻³ मीटर्स म्हणजे काय असणार आहे, किलोमीटर असणार आहे. त्यामुळं डी मॅक्स इक्वल टू 50.4 किलोमीटर असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. म्हणजे मॅक्सिमम तुमचं सॅटिस्फॅक्टरी ट्रान्समिशन इन लाईन ऑफ साईट किती असणार आहे, तर ते 50.4 किलोमीटर इतक्या डिस्टन्ससाठी असणार आहे. हे तुम्ही असं सिम्पल कॅल्क्युलेशन करू शकताय किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण करू शकताय की थोडंसं त्याला मॅथमॅटिकल टच येतोय, तर ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर काय करायचं आहे बघा, फक्त आपल्याला उत्तर सेमच भेटणार आहे. उत्तर सेमच भेटणार आहे. तर काय होणार आहे बघा, तर जे डी मॅक्स आहे ते 2RH प्लस √2RH डॅश असं आहे. त्यामुळं हे तुम्ही असं लिहू शकता 2R × H प्लस √2R × √H डॅश. हे मी दोघांना सेपरेट केलं. का करायचं, कारण हे दोघांच्यात कॉमन आहेत. हा जो √2Rचा फॅक्टर आहे तो दोघंही कॉमन आहेत. त्यामुळं हे इक्वेशन तुम्ही असंही लिहू शकताय. हे तुम्ही असंही लिहू शकताय डी मॅक्सची व्हॅल्यू √2R √H प्लस √H डॅश. √H बघा 68चं वर्गमूळ घ्यायचं, परत 34चं वर्गमूळ घ्या तुम्ही, तुम्हाला आन्सर इथं पटकन 2 स्टेपमध्ये भेटेल. किंवा हा एकदम ट्रॅडिशनल वे, एकदम सिम्पल वेने गेला तरीसुद्धा तुम्हाला डी मॅक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येऊ शकते. ओके. तर आताच आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम बघितला की जे तुम्हाला डी मॅक्स म्हणजे मॅक्सिमम सॅटिस्फॅक्टरी ट्रान्समिशन इन लाईन ऑफ साईट आपण कॅल्क्युलेट कसं करायचं स्पेस वेव्हसाठी ते आपण कॅल्क्युलेट करून बघितलेलं आहे. तर ह्या आता पॉईंटमध्ये आपल्याला स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन किंवा त्याला पण स्काय वेव्ह प्रोपॅगेशनबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं आहे डिटेलमध्ये. तर स्काय वेव्हबद्दल आपण ऑलरेडी थोडंसं बघितलेच आहे, पण थोडंसं आता जास्त डिटेलमध्ये जाऊन बघा. तर स्काय वेव्स म्हणजे काय, तर ट्रान्समीटरपासून तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा रेडिओ वेव्स ट्रान्समिट केलेल्या आहेत आणि त्या आयनोस्फिअरवरून रिफ्लेक्ट झालेल्या आहेत आणि त्या रिसिव्हरकडं रिसिव्ह झाले आहेत. रिसिव्हर अँटेनाने त्याला रिसिव्ह केलेला आहे, म्हणजे ट्रान्समीटर अँटेनाने त्याला ट्रान्समिट केलेला आहे. त्या वेव्ज आयनोस्फिअरवर इन्सिडंट होऊन रिफ्लेक्ट होऊन परत त्या अर्थवर असणाऱ्या रिसिव्हर अँटेनाकडे रिसिव्ह झालेल्या आहेत आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन कलेक्ट झालेली आहे. म्हणजे ट्रान्समीटरपासून रिसिव्हरपर्यंत तुमचे रेडिओ वेव्ज रिफ्लेक्ट होऊन आलेले आहेत आणि ही जी वेव्ह असणार आहे त्याला आपण म्हणतोय स्काय वेव्ह प्रोपॅगेशन. पण स्काय वेव्ह प्रोपॅगेशनचं लिमिटेशन काय असते, तर आयनोस्फिअरची थोडीशी कॅरेक्टरिस्टिक्स असते. आयनोस्फिअरमधून कोणत्याही वेव्ह आपण रिफ्लेक्ट करू शकत नाही. आयनोस्फिअरवर आपण ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इन्सिडंट कराले त्यांची फ्रिक्वेन्सी जर 3 मेगाहर्ट्झ ते 30 मेगाहर्ट्झ असेल तरच ते रिफ्लेक्ट होऊ शकतात. म्हणजे 3 मेगाहर्ट्झ ते 30 मेगाहर्ट्झ ही तुमची लिमिटिंग किंवा तुमचा तो डोमेन आहे की तेवढ्या डोमेनमधल्याच फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज किंवा रेडिओ वेव्ज ह्या आयनोस्फिअरपासून रिफ्लेक्ट होऊ शकतात. जर एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्रिक्वेन्सी 30 मेगाहर्ट्झपेक्षा जर जास्त असेल तर ती रिफ्लेक्ट होणार नाही, ती आयनोस्फिअरला ट्रान्समिट करून बाहेर जाणार आहे. त्यासाठी मग तुम्हाला सॅटेलाईट कम्युनिकेशनची सहाय्य घ्यायला लागते. हेन्स जर तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जर फ्रिक्वेन्सी 30च्या पुढे असेल तर तुम्हाला आयनोस्फिअरद्वारे नॅचरल रिफ्लेक्शन भेटत नाही, तर त्यावेळेला तुम्हाला कम्युनिकेशन सॅटेलाईटची मदत घ्यावी लागते. त्यामुळे 30 मेगाहर्ट्झ ते 30 मेगाहर्ट्झ ही आपली लिमिटिंग कंडिशन आहे फ्रिक्वेन्सीसाठी आणि ह्याला म्हणतोय क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. क्रिटिकल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज फॉर विच आयनोस्फिअर कॅन रिफ्लेक्ट इट. ओके, मी अजून एकदा परत म्हणतो बघा, अशी मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी की जी आयनोस्फिअर रिफ्लेक्ट करू शकते. त्याच्यापेक्षा जर जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जर फ्रिक्वेन्सी असेल तर ती डायरेक्ट एनर्जी तुमची ट्रान्समिट होणार आहे. त्यामुळं
ही जी क्रिटिकल फ्रिक्वेन्सी आहे ही कोणाची प्रॉपर्टी असणार आहे, तर ती आयनोस्फिअरची प्रॉपर्टी असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आयनोस्फिअर ठरवते एखाद्या आलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला रिफ्लेक्ट करायचं का ट्रान्समिट करायचं. जर तुमची फ्रिक्वेन्सी ह्या रेंजमध्ये असेल तर ते रिफ्लेक्ट करणार, याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही फ्रिक्वेन्सीचं जर तुम्ही इन्सिडंट केला तर ते ट्रान्समिट करणार. आणि अशा ट्रान्समिटेड वेव्हजला जर पृथ्वीकडे परत आणायचं असेल तर इथं सॅटेलाईट कम्युनिकेशनची मदत घ्यावी लागते. त्यामुळे ही क्रिटिकल फ्रिक्वेन्सीपेक्षा आपली जास्त असून चालत नाही. त्यामुळे 3 ते 30 मेगाहर्ट्जपर्यंतच आपण फक्त कम्युनिकेशन किंवा इन्फॉर्मेशन कॅरीड आउट करू शकतोय स्कायवेव्ह प्रोपॅगेशनद्वारे विदाऊट हेल्प ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाईट. आणि याच्यात नेक्स्ट अजून एक परत कन्सेप्ट आहे की स्किप डिस्टन्स किंवा त्याला झोन म्हणतोय. स्किप डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, तर बघा जर ट्रान्समीटरकडून तुमची एनर्जी जर ट्रान्समिट झाली रेडिओ वेव्स, तर ते एका सिंगल रिफ्लेक्शनमध्ये कधीच आरपर्यंत पोहोचत नाही, रिसिव्हरपर्यंत. इथं मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतात. ही एकदम आयडियल केस दाखवली, पण ॲक्च्युली होतंय कसं, जर ट्रान्समीटर एनर्जी ट्रान्समिट केलं, रेडिओ वेव्ह जर ट्रान्समिट केला तर त्या अशा आयनोस्फिअरकडे ट्रॅव्हल करणार आहेत आणि त्यांची एनर्जी किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी रेंज याच्यामध्ये असेल तर ते आयनोस्फिअर याला रिफ्लेक्ट करणार आहे अर्थच्या सरफेसकडं. इथून ग्राउंडकडून ते परत रिफ्लेक्ट होणार आहेत, परत ते आयनोस्फिअरकडे जाणार आहेत आणि परत ते आयनोस्फिअरवरून परत अर्थकडे येणार आहेत, परत ते तसेच होणार आहेत आणि लास्टला 2, 3 किंवा मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते रिसिव्हरपर्यंत तुमची काय भेटणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पोचणार आहे. मग याच्यात तुम्हाला दिसते काय बघा, जर तुम्ही ट्रान्समीटरपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर आयनोस्फिअरकडे सेंड केला तर एका त्या पर्टिक्युलर डिस्टन्स नंतरनं ती परत अर्थकडे येते आणि हे जे डिस्टन्स असते त्याला म्हणतो आपण स्किप डिस्टन्स किंवा झोन म्हणते. स्किप डिस्टन्स म्हणजे काय, ते एवढं डिस्टन्स स्किप केलं जाते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हद्वारे. स्किप म्हणजे काय, तर तेवढं डिस्टन्स स्किप करणे म्हणजे ते काढून टाकलं जाते, ते कधीच भेटत नाही मध्ये, ते काढून टाकलं जाते. म्हणजे जर तुमचा रिसिव्हर एखादा इथं असेल तर तुम्हाला कधीच ते रिसिव्ह करणार नाही, कारण तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पुढे झालेली असणार आहे. त्यामुळं स्काय वेव्ह प्रोपॅगेशनचं परत एक लिमिटेशन काय ते, तर तुम्हाला शॉर्ट रेंजसाठी तुम्ही हे स्काय वेव्ह वापरू शकत नाही. कारण जर तुमचं स्किप डिस्टन्स जर 10 किलोमीटर असेल, म्हणजे इथून वेव्ह सोडल्यानंतर ती परत येण्यासाठी जर हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर 10 किलोमीटर असेल आणि जर तुमचं रिसिव्हर हा 5 किलोमीटरवर असेल तर तुमची वेव्ह पुढे जाऊन इन्सिडेंट होणार आहे. सो त्याला रिसिव्हरला तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह भेटणार नाही आहे. हेन्स शॉर्ट रेंज कम्युनिकेशनसाठी तुम्ही स्काय वेव्ह प्रोपॅगेशन वापरू शकत नाही. त्याच्यासाठी ग्राउंड वेव्ह आहेच ऑलरेडी, तुम्हाला माहितीच आहे, ग्राउंड वेव्ह किंवा स्पेस वेव्ह आहे. त्यामुळे हे एक लिमिटेशन काय आहे बघा, तर जर तुमच्या स्किप डिस्टन्स किंवा झोनच्या अलीकडे जर तुमचा रिसिव्हर असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्याला रिसिव्ह करू शकत नाही. म्हणजे जो तुमचा रिसिव्हर अँटेना आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला रिसिव्ह करू शकत नाही. त्यामुळं जे तुम्ही असं सिंगली काढत होता बघा, म्हणजे ट्रान्समीटर जाऊन तो एका सिंगल रिफ्लेक्शनमध्ये येणार आहे, ही एकदम आयडियल केस आहे, लक्षात ठेवा. ट्रान्समीटरपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्समिट केली जाते आणि ती मल्टिपल रिफ्लेक्शन्स आयोनोस्फिअरला रिफ्लेक्ट होऊन खाली येते, अर्थ सरफेसकडून रिफ्लेक्ट होते, परत आयोनोस्फिअरपासून रिफ्लेक्ट होते. हे असे मल्टिपल रिफ्लेक्शन्स करून शेवटी ती तुमची इन्फॉर्मेशन रिसिव्हरकडे पोचली जाते. अशाद्वारे तुम्ही स्पेस वेव्ह प्रोपॅगेशन करू शकता. म्हणजे ह्या 2 कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. एक क्रिटिकल फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमची जी तुमची ट्रान्समिटिंग जी तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ती तुमची ह्या रेंजमध्ये हवी, आणि तुमचं स्किप डिस्टन्स म्हणजे तुमचं ट्रान्समीटर आणि रेंज, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर यातलं हे डिस्टन्स आहे हे स्किपिंग डिस्टन्सपेक्षा जास्त हवं किंवा मल्टिपल्समध्ये असलं तरी पण चालते. हे एक लक्षात ठेवा. अशाद्वारे तुम्ही स्काय वेव्ह प्रोपॅगेशन करू शकताय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं प्रोपॅगेशन कशा पद्धतीने केलं जाते, तर 3 टाईपने केलं जाते. तर त्या 3 टाईपचे वेव्हज कुठले असणार आहेत, ग्राउंड वेव्ह किंवा त्याला सरफेस वेव्ह सुद्धा म्हणतोय, स्पेस वेव्ह आणि लास्टला आत्ता आपण बघितलं ते स्काय वेव्हज. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सॅटेलाईट कम्युनिकेशन ॲक्च्युली आपल्याला बघायचं आहे. ओके, थँक्यू.